दादांबद्दल आदर आणि सुनेत्रा देवी बद्दल सहानुभूती असून देखील दुर्दैवाने मला आज हा व्हिडिओ करावा लागतो आहे। याचं कारण तुम्ही माझे जे दर्शक आहात त्यांची अशी इच्छा असते, अपेक्षा असते किंवा म्हणूनच तुम्ही माझे व्हिडिओ बघता की जे सत्य आहे, जे निखळ सत्य आहे, जे कटू असलं तरी सत्य आहे, ते सत्य अनिलजींच्या मार्फत माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। मग ते आम्हाला अनुकूल वाटो, प्रतिकूल वाटो, ते दुःख देवो, व्यथा वेदना देवो, चिंता वाढवो, चिंतनाला प्रवृत्त करो, पण आम्हाला सत्य पाहिजे, आम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे। आणि अनिलजींचे सोर्सेस आहेत खूप, राजकारणातल्या वर्षांच्या सहवासाने, अनुभवाने, संबंधांच्या एका नेटवर्कमुळे त्यांना अशी माहिती मिळते की जे आमच्यापर्यंत इतर चॅनल्स किंवा युट्यूब चॅनल सुद्धा नाही पोहोचत। त्यांचे काही हितसंबंध असतात, स्नेहसंबंध असतात, ऋणानुबंध असतात, त्यामुळे असेल किंवा काही ऑब्लिगेशन्स असतील पण नाही पोहोचत। मग आमच्या अनिलजींकडून आमच्या अपेक्षा आहे की तुम्ही पोहोचवावे, म्हणून मी आज तुमच्याशी बोलताना काही विधान करणार आहे आणि त्याचे पुरावेही अर्थात मी देणार। मित्रांनो, सुनेत्रा देवी पवार यांच्या सर्व प्रेस कॉन्फरन्सची, सार्वजनिक भाषणांची, त्यांच्या निर्णयांची, विधानसभेतल्या देखील कालच्या भाषणाची अशा क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत। एक एजन्सी आहे, त्या एजन्सीला तुम्ही वर्षाला एक विशिष्ट रक्कम जर भरलीत आणि त्यांना दिले विषय किंवा मला या विषयाच्या जेवढ्या क्लिप्स, जेवढ्या चॅनल्सवर, मराठी, माझं मराठीशी निगडीत आहे, मराठी चॅनल्सवर किंवा युट्यूबवर सुद्धा येतील, त्या मला कृपया पाठवा। इट्स अ पेड प्रपोजल, त्याप्रमाणे मला त्या येतात। तर आता मी ज्या 5 लोकांच्या व्हिडिओ क्लिप्ससाठी वर्गणी भरलेली आहे त्या संस्थेला, तुम्हालाही भरता येते, पण तुम्हाला काय गरज आहे, मला गरज आहे म्हणून करतो, तर भरलेली आहे। तर त्याच्यातून मला आता सुनेत्रा वहिनींच्या, उद्धवच्या, राजच्या, फडणवीसांच्या, एकनाथजींच्या, त्यानंतर रोहित पवारच्या, अशा एक 5-7 जणांच्या क्लिप्स, जेवढ्या व्हिडिओ क्लिप्स येतील कुठेही, युट्यूबवर येवत मराठी किंवा याच्यावर, त्या मला येतात सगळ्या। आणि त्या माझ्या टीमकडून पण ॲनालिसिस करून त्याच्यामधल्या कोणत्या मी पाहायच्यात हे ते ठरवतात, त्या मला दाखवतात, कारण सगळ्याच मला बघणं शक्य नसतं आणि रिपीट असतात बऱ्याच वेळेला। तर ठीक आहे, आता मी तुम्हाला एक विधान करतोय, ते म्हणजे असं की सुनेत्रा देवी पवार यांना राष्ट्रवादी अजितदादा पक्ष सांभाळणं अवघड नव्हे, अशक्य आहे। सुनेत्रा देवी अजितदादांचा पक्ष सांभाळू शकणार नाहीत, टिकवू शकणार नाहीत, जगवू शकणार नाहीत, वाढवू तर अजिबात शकणार नाही। नेतृत्वाची ती जी एक गुणात्मक बाजू असते ती त्यांच्याकडे नाही। त्या एक सरळ साध्या गृहिणी होत्या आणि तीच त्यांची मनापासून त्यांनी स्वीकारलेली, त्यांना आवडलेली, रुचलेली आणि त्यांच्या संबंध जीवनशैलीचं सार असलेली भूमिका ही एका चांगल्या गृहिणीची आहे। त्या राजकारणी नाहीत, गृहिणीच आहेत, आणि त्यामुळे ही गृहिणी राजकारणी म्हणून अपयशी ठरणार अशीच लक्षणं आहेत, अशीच लक्षणं आहेत। दुर्दैवाने सुनेत्रा देवींना जय आणि पार्थ ही जी 2 मुलं आहेत ती त्यांचे ॲसेट्स ठरतील की लायबिलिटी, याच्याबद्दल देखील शंका आहे। शंका का शब्द वापरतोय मी, शंका? याच्याबद्दल खात्री आहे की ते ॲसेट नाही, लायबिलिटीज ठरणार दोघंही। पार्थमध्ये देखील तो स्पार्क नाही, ती चेतना नाही, ती ऊर्जा नाही, ती समज नाही, तो शहाणपणा नाही, ते राजकीय चातुर्य नाही, ती व्यवहार्यता नाही, ती एक राजकीय बनेलपणा जो लागतो तो नाही, समोरच्याला कसं तोंड द्यायचं त्याची व्यूहरचना नाही। पार्थ हा केवळ वडिलांचा मुलगा आहे,
आणि त्या पलीकडे त्याचं स्वयंसिद्धत्व काही नाही. तो प्रसिद्ध आहे पण सिद्ध नाही, म्हणजे तो लायबिलिटी. जे बेसिकली कॉर्पोरेट आहे त्याच्याबद्दल कमीच माहिती आहे, पण त्याच्या ज्या 1-2 गोष्टी आता एक्सपोज झाल्या किंवा उघड झाल्या किंवा लोकांसमोर आल्या, त्याच्यावरून तोही काही फार कॉर्पोरेट बिझनेसमन म्हणून ही मे बी सक्सेसफुल असेलच, आहे, चला ठीक आहे. पण राजकारणामध्ये तो कच्चा आहे, कमकुवत आहे. त्याला कसं डील करायचं राजकारणामध्ये हे कळत नाहीये. म्हणूनच तोही रोहित पवारच्याच मागण्या घेऊन तो त्याचं अनुकरण करतोय आणि त्या प्रवाहामध्ये, महापुरामध्ये रोहितच्या मागे वाहत चाललाय. रोहित करतोय त्याच्यामागे प्रयोजन आहे, त्याच्यामागे योजना आहे, त्याच्यामागे व्यूहरचना आहे. तो एक षडयंत्र आहे, ते एक कट आहे, ते एक कारस्थान आहे. त्याचं टार्गेटच मुळामध्ये सुनेत्रा वहिनी, सुनेत्रा देवी, जय आणि पार्थ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, भुजबळ आहेत, मुंडे आहेत, धनंजय. आणि तो बरोबर टार्गेटवर वार करतोय. असं तुलना फारच ताणून केल्यासारखी वाटेल तुम्हाला कदाचित, पण जसं एक इराण, 15 अरब राष्ट्र आणि अमेरिका इस्रायलला भारी पडली. स्वतःचं काय नुकसान व्हायचं ते होईल, पण तुमचं तर नुकसान करून दाखवत आहेत. आता रोहितची त्याचा फायदा होत नाहीये, पण यांचा तोटा होतोय आणि तो तोटा कमी करायला ही मंडळी कमी पडतायत. मला स्वतःला 3 गोष्टी घडणार असं वाटतं आणि त्या घडतील त्यावेळेला तुम्ही सांगा की अनिलजी तुम्ही खरोखरच असं बोलला होता. पहिली गोष्ट, कालपर्यंत असं म्हणणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही, सुप्रीम कोर्टाचा अधिक्षेप होईल त्यामुळे मी ते तसं विधान नाही करत, परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये चिन्ह आणि नाव अजितदादांना मिळो न मिळो, लोकमान्यता त्याची ही संपल्यात जमा आहे. अजितदादा होते तोपर्यंत लोकमान्यता होती आणि फडणवीसांमुळे राजमान्यता होती, ती संपल्यात जमा आहे. आता हा पक्ष वाढायची संधी नाही. दुसरी गोष्ट, भुजबळ, मुंडे, प्रफुल्ल आणि तटकरे हे या पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार नाहीत. ते त्यांची स्वतःची स्वार्थ, सोय, संधी बघणार आणि सुनेत्रा देवींपासून हळूहळू दूर जाणार. ते कब्जा करून हा पक्ष आपल्या ताब्यात राहील तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करणार, पण हा दिवाळखोर पक्ष जर झाला, उद्ध्वस्त धर्मशाळा झाली, तर तो पक्ष ठेवण्यापेक्षा त्यांना भाजपमध्ये जाणं श्रेष्ठ वाटेल, सोयीचं वाटेल, संधीचं वाटेल आणि ते तिकडल्या मार्गाने जाऊ शकतील. फार काळ तुम्ही म्हणजे हा आरोपच निघून जाईल की सुनेत्रा देवींवर हे कब्जा करायला बघतायत पक्षावर जाईल. आणि तिसरी एक गोष्ट, शरद पवारांच्या पक्षाचं पुनरुज्जीवन रोहित पवारच्या आणि सुप्रिया सुळेच्या माध्यमातून अशा तऱ्हेने होईल की त्यामुळे अजितदादांचा पक्ष थोड्याच दिवसांमध्ये संदर्भहीन होऊन जाईल.